माही या लव्ह स्टोरीचे याआधीच 9 एपिसोड अपलोड करून झालेले आहेत. ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी एकदा चॅनलला अवश्य भेट द्यावी. बघ म्हटलं होतं ना किती सुंदर दिसतीयेस, आजी तिच्या चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवत बोटे मोडत बोलली. आता रोज असंच राहायचं. माहीने होकारार्थी मान हलवली. आजीच्या घरी इलेक्ट्रिसिटी नव्हती. सगळीकडे अंधार पसरला होता. तिने देवाजवळ दिवा लावला होता. त्याचाच काय तो थोडासा प्रकाश पडला होता. पोरी, मी इथे स्वयंपाकघराच्या आडोशाला झोपते, तुम्ही झोपा तिथे, म्हणत आजीने एक सतरंजी स्वयंपाक खोलीच्या भिंतीजवळ घातली आणि तिथे झोपली. माही अर्जुनच्या थोडी दूर जाऊन झोपली. अंधार असल्यामुळे तिला झोप येत नव्हती. थोड्या वेळाने तिला अर्जुनचा कण्हण्याचा आवाज आला. त्याच्या आवाजाने ती ताडकन उठून त्याच्याजवळ गेली. हात लावून बघते तर त्याचं अंग खूप थंड पडलं होतं. बाहेर सतत पाऊस पडत होता, त्यामुळे थंडी पण खूप वाढली होती. थंडीमुळे तो खूप थरथरत होता. तिने तिची गोधडी सुद्धा त्याच्या अंगावर घातली. त्याचे तळपाय हात तिच्या हाताने बराच वेळ सोडले, तरी सुद्धा त्याचं थरथरणं बंद होत नव्हतं. माहीला खूप भीती वाटायला लागली. ती धावतच आजीजवळ गेली. आजी, बघा ना, यांना काय होतंय, मला खूप भीती वाटत आहे, ती रडक्या आवाजातच आजीला उठवत बोलली. आजी लगेच उठून त्याच्याजवळ येऊन त्याला बघू लागली. पोरी, त्याच्या अंगात खूप थंडी भरली आहे. आता इथे काही दवाखाना सुद्धा नाही की आपण जाऊ शकतो. बाहेर पण खूप पाऊस पडत आहे. पोरी, तू त्याची बायको आहेस ना, जवळ घेऊन झोप, त्याला शरीराची ऊब दे. आता दुसरी कोणतीच सोय उरली नाहीये. त्याला खूप थंडी भरली तर काही पण होऊ शकतं. आजीचं बोलणं ऐकून तिचं डोकं सुन्न झालं. आजी स्वयंपाक खोलीच्या भिंतीच्या तिकडे आडोशाला जाऊन झोपली. माहीला काहीच कळत नव्हतं काय करावं. अर्जुनची तब्येत चांगलीच बिघडत चालली होती. देवा, किती परीक्षा पाहतोस माझी. प्लीज अर्जुन सरांना काही होऊ देऊ नकोस. सगळी माझी लोक तू माझ्यापासून हिरावून घेतलीस. आता यांना हरवण्याची माझ्यामध्ये हिंमत नाही आहे. ती एकटक अर्जुनकडे बघत होती. आता तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं. ती बसल्या बसल्या हळूहळू त्याच्याजवळ सरकत गेली. तिने प्रेमाने अर्जुनच्या डोक्यावरून हात फिरवला. सर, मला माफ करा, माझ्यामुळे तुमची ही हालत झाली आहे. पण आता माझ्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाही आहे. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. ती अर्जुनच्या पांघरूणमध्ये गेली. तिने आपले डोळे मिटले. त्याला अगदी आपल्याजवळ स्वतःच्या कुशीत घेतलं. त्याचा हात आपल्या हातात घेऊन सोडत होती. अर्जुनचा श्वास अचानक कमी झाल्यासारखा तिला वाटला. ते बघून ती खूप घाबरली. तिने तिचे ओठ त्याच्या ओठांवर टेकवले. तेवढ्यात अर्जुनची पकड घट्ट झाली. सगळीकडे शांतता पसरलेली होती. ती पुढे जाणारच, तेवढ्यात अर्जुनने तिला त्याचा हात मारून दूर केलं. स्टे अवे फ्रॉम मी, तो झोपेच्या धुंदीतच बोलला. माही अर्जुनकडे बघत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. अर्जुनने आता बऱ्यापैकी डोळे उघडले. तू ठीक आहेस ना, अर्जुन तिच्या डोळ्यात बघत बोलला. तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिने पाणी भरल्या डोळ्यांनी स्माईल करत मान हलवली. तिला स्माईल देत अर्जुन झोपून गेला. माही पण त्याच्या बाजूला पडली आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. त्याला बघता बघता कधीतरी तिचा डोळा लागला. पक्ष्यांच्या किलबिलाटाने अर्जुनला जाग आली. बाहेर शांत सुंदर अशी सकाळ होती. त्याने डोळे उघडले तर समोर त्याला माहीचा चेहरा दिसला. ती खूप गाढ झोपेत होती. तिचं तोंड अर्जुनकडे होतं. तिचे मोकळे केस तिच्या गालावरून मानेवरून समोर आले होते. हवेमुळे काही थोडेसे भुरभुरत होते. समोर चेहऱ्यावर आलेले केस कानामागे करायचा त्याचा मोह झाला होता, पण त्याने तो आवरला होता. तो एकटक तिच्या त्या शांत निरागस चेहऱ्याकडे बघत होता. त्याला आता बरेच फ्रेश वाटत होते. आजी बाहेर काहीतरी करीत होती. तो उठला, एकदा तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर नजर टाकली आणि बाहेर आजीजवळ आला. आजी बाहेर पडवीमध्ये चूल पेटवत होती. तिथेच मोठाले दगड होते. त्याच दगडावर तो जाऊन बसला. उठला वय रे पोरा, बरं वाटतंय का आता? आजी त्याच्याकडे हसून बघत काळजीने विचारत होती. हो, ठीक वाटतंय, अर्जुन हसत म्हणाला. चहा पिशील पोरा? हो. आजीने चुलीवर पातेले चढवले आणि बिनदुधाचा छान चहा बनवला आणि त्याला एक ग्लासमध्ये दिला. आजी, तुमचे खूप खूप आभार, तुम्ही आम्हाला मदत केली. माझे कशाचे आभार? आभार मानायचे असतील तर आपल्या बायकोचे मान. रात्रभर काळजी घेतली तिने तुझी. तब्येत बिघडत चालली होती तर त्या पोरीचा, बिचारीचा जीव खालीवर होत होता. खूप प्रेम करते तुझ्यावर बायको, अर्जुन स्वतःशीच पुटपुटला. आजी बोलत होती तेव्हा तो आतमध्ये माहीकडे बघत होता. त्याला रात्रीचा प्रसंग आठवला. त्याला सगळं नीट आठवत नव्हतं, तरी त्याला तिचा स्पर्श, तिने त्याच्याजवळ झोपणे आठवत होते. खूप प्रेम करतो ना तिच्यावर, आजी बोलली. हो, पण ती मानत नाही ना. त्रास नको करून घेऊ पोरा, तिचं पण खूप प्रेम आहे बघ तुझ्यावर, समजून घे तिला. अरे पहा, कालपासून आलो पण नाव पण नाही विचारलं मी. अर्जुन पटवर्धन आणि तिचं नाव माही. तुम्हाला आजकालच्या पोरांना काय म्हणतात ते फॅशनचं खूप वांग आलंय. तिचं पूर्ण नाव सांगायला लाज वाटते होय.
माही अर्जुन पटवर्धन असं सांगायचं पुढच्या वेळी, आजी बोलली. तिचं नाव सोबत आपलं नाव ऐकून त्याला छान वाटलं. स्वप्न तर तेच आहे, पण ही हट्टी मुलगी मानत नाही आहे ना. अर्जुन मनातच विचार करत होता. थोड्या वेळाने माहीला जाग आली. आजूबाजूला बघितलं तर अर्जुन तिला कुठेच दिसत नव्हता. ती घाबरून उठली. तिने गुंडाळलेली साडी नीट केली आणि आजीला शोधत होती. आजी सुद्धा तिला दिसली नाही. आता मात्र ती चांगलीच घाबरली, कारण आजूबाजूला सगळं जंगल होतं. अर्जुन सर, अर्जुन सर, ती झोपडीच्या आजूबाजूला सगळीकडे बघत ओरडत होती. तरी सुद्धा तिला काहीच दिसत नव्हतं. तिचा जीव घाबरत होता. अर्जुन अर्जुन ओरडत ती दिसेल त्या दिशेने पळत होती. पावसाने बऱ्याच ठिकाणी चिखल झाला होता. एका ठिकाणी ती पाय घसरून खाली पडली. तिची हात साडी चिखलाने खराब झाली. डोळ्यांवर आलेले केस बाजूला करायला गेली तर चिखलाच्या हाताने कपाळालाही थोडीशी माती लागली. आता मात्र तिला खूप रडू कोसळलं होतं. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि ती सैरभैर इकडे तिकडे बघत होती. पडता पडता एका जागेवर थांबली. समोरून तिला अर्जुन येताना दिसला. ती पळत पळत त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली आणि पाणी भरल्या डोळ्यांनी अर्जुनकडे एकटक बघत होती. विस्कटलेले केस पडल्यामुळे तिची साडी सुद्धा थोडीशी विस्कटली होती आणि चिखलाने माखली होती. खांद्यावरून पदर थोडा खाली सरकला होता. अर्जुन काही बोलणार तेवढ्यात माही त्याला जाऊन बिलगली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिला हात लावू की नको बराच विचार केल्यावर त्याने त्याचे हात तिच्या कमरेतून मागे घेत तिच्या पाठीवर पकडले. अर्जुन, तुम्ही ठीक आहात ना? त्याला पकडून एकदा त्याच्याकडे बघत ती बोलली. त्याने मानेनेच तिला हो सांगितलं. तिने परत त्याला घट्ट मिठी मारली. त्याला नीट बघून तिच्या आता जीवात जीव आला होता. थोड्या वेळाने ती त्याच्यापासून दूर झाली. तुम्ही कुठे गेला होता? किती शोधलं मी तुम्हाला. माझा जीव गेला असता आता, तुम्हाला काही झालं असतं तर. माही, मी ठीक आहे. मी फोन, तो बोलत होता, पण तिचं त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. तिची आपली बडबड सुरूच होती. त्याने तिच्या हाताला धरून तिला स्वतःकडे ओढलं आणि आपल्या मिठीत घट्ट पकडलं. मी ठीक आहे माही. अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला. माही, काय झालं आहे तुला? तू काय इतकी घाबरते? रात्री पण खूप घाबरली होतीस, आता पण. आणि समजा मला काही झालं तरी तुला काय फरक पडतो? मी कोण आहे तुझा? प्रेम करायला लागलीस माझ्यावर, मान्य तरी कर. आता मात्र माहीचा दिवा पेटला. माही, हे तू काय करत आहेस? आपल्या वागण्यातून त्यांना भलतेच सिग्नल पोचवत आहेस. आपण आपले फिलिंग्स त्यांना दाखवू शकत नाही. आवर स्वतःला माही, मनातच बोलत होती. प्रेम? कोण म्हणलं? मी प्रेम बिम नाही करत कोणावर. आणि तुमच्यासारख्या खडूसवर तर अजिबात नाही. तुम्ही माझे बॉस आहात. तुम्हाला काही झालं असतं तर बिझनेसची वाट लागली असती. माझ्यासारख्या कितीतरी लोकांची नोकरी गेली असती. लोकांनी मला शिव्या शाप दिले असते. तुम्ही सही सलामत राहिले पाहिजे ही माझी जिम्मेदारी होती. तीच मी पूर्ण करत होते. माहीची बडबड सुरू झाली. चला मॅडम, झाल्या नॉर्मल. बस बस, कळलं सगळं. मग काय पाहिजे तुला माझा जीव वाचवल्याबद्दल? अर्जुन कपाळावर आठ्या पाडत तिच्याकडे बघत बोलला. एवढं काय टेन्शनमध्ये बघत आहात? तुमची कंपनी नाही मागणार आहे मी. माही मस्करी करत बोलली. तू मागून तर बघ. एक काय, सगळे बिझनेस तुझ्या नावावर करेन मी. काय करू त्यांचं? वेळ आल्यावर मागेल तेव्हा द्या. प्रॉमिस. माही हात पुढे करत बोलली. मला माहिती आहे तू स्वतःसाठी काहीच मागणार नाहीस आणि जे मला पाहिजे ते सुद्धा देणार नाहीस. मनातच विचार करत हसतच त्याने तिच्या हातावर हात ठेवला आणि प्रॉमिस म्हटलं. तेवढ्यात तिथे आजी आली. तुम्ही दोघे इथे हाय? मी तुम्हाला कुठे कुठे शोधत होते. चला दोघे पण अंघोळ करून घ्या. दोघांनीही अंघोळ करून तयारी केली. आजी येतो. दोघांनीही आजीला नमस्कार केला आणि आजीचा निरोप घेतला. जा मुलांनो, सुखाने राहा. माही पोरी, खूप सुंदर नवरा भेटला आहे तुला. त्याला चांगला जीव लाव. दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघत हसतच तिथून निघून गेले. ड्रायव्हर एक गाडी घेऊन आला. त्यामध्ये माही आणि अर्जुन बसले. अर्जुनने बंद पडलेल्या गाडीची चावी ड्रायव्हरकडे दिली. रस्त्याने दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. अर्जुनने माहीला तिच्या घरी सोडलं. 2 मिनिटं घरात सगळ्यांना भेटून तो त्याच्या घरी परत निघून गेला. आजचा हा छोटासा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग भागासह. तोपर्यंत धन्यवाद. ज्यांनी मागचे भाग पाहिले नसतील त्यांनी आवर्जून बघा.